ना, तर आम्ही चाललो होतो आज गार्डनमध्ये. तर आज गार्डनमध्ये चाललो होतो आम्ही, आमच्या घराजवळच आहे. हो कोण आहे पार्थ? इथं कशाला येईल? असं वाटत होतं आधी मला. पार्थ जावं बघ इकडे राहिला होता राहिला होता असं वाटत. तर आले हे गार्डन, कारण ना रस्ता समोरून आहे. तर हे गार्डन आहे. स्वराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका राहते. तर आलो तर आम्ही हे गार्डनची एंट्री. तर हे महानगरपालिकेचं गार्डन आहे, त्याच्यामुळे इथं काही तिकीट वगैरे काहीच नसतं, फ्री असते. तर स्वराज हां चल. अजून काही जास्त गर्दी नाही आहे, कारण ना 4 वाजले, त्याच्यामुळं. तर 5-6च्या नंतर खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळं मला चला लवकर, कारण पोरांना खेळताच येत नाही आहे. काय झालं रे? काय झालं, लागलं का? तर मस्तपैकी असं हे इथं मुलांना आहेत झोके, हे चिमणी, हे घसरगुंडी. तर महानगरपालिकेचं असल्यामुळे ना इथं सर्वच जण येतात. खूप छान गार्डन, असं हिरवं हिरवं एकदम मस्त छान वाटतं. पडशील तसं स्वराज. इथं बसलाय बघा, कारण नाही तर खाली माती आहे, त्याच्यामुळे थोडंसं स्वराजला इथे खेळू देते. मग नंतर तिकडं मी ग्रासवर नेते, म्हणजे गवतावरती नेते, म्हणजे दोघंजण बॉल खेळते. बॉल घेऊन आले तर इथं माती सोडलं तर विराज माती खाली, त्याच्यामुळे मी काय त्याला खाली सोडत नाही. बसलाय बघत. तर खूप छान वाटते. जास्त इतकी गरमी आहे ना, जास्त आज गरमी आहे. तर खूप छान वाटते. तर बरेच दिवसात मी इथं आले, कारण 1-2 वर्ष झालं मी इथं आले नव्हते. स्वराजला घेऊनच आले होते. म्हणलं चला, आता शाळा पण सुरू होती.
स्टॉप करू उधर ही है येत नाही का झोका देऊ का येत नाही घ्यायला हां विराज इकडे स्वराज मी पण ना खूप वर्षापासून झोका खेळा कारण कसं मुलांमुळे आपण पण लहानपण जगतो परत विराज काढला ना हो घेतला ना तुला पण आदर 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 विराज आबुईशा आदर 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 आबुईशा विराजला खूप छान वाटते मस्ती वाटते विराजला है ना त्याला पण असं एकदम मोकळं मोकळं वातावरण छान वाटते आणि मस्तपैकी अशी हवा आभाळ आले त्याच्यामुळे ना खूप छान वाटते झोका खेळायचा झोका थांब 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 त्या दीदीला खेळू दे मग नंतर आपण खेळूया तुला एकट्याला बसता येते का बाळा तुला नाही बसता येत झोका खेळायचा झुझू करायचं तुला तर विराजला झोका खेळायचा त्याच्यामुळे रडतोय तो थांब खेळूया खेळूया थांब थांब चल चला चला पुढं पुढं चल चलो 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 पापा आवडते या पापा करत या चला 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 कुठे आला विराज विराज कुठे आला गार्डनला आला अरे बाबा कुठे आला विराज पाय 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 पडला उठा उठ आई विराज तर खूप छान असं मस्त हिरवंगार आहे आणि हा आहे ह्याच्या साईडला पलीकडचा रोड आहे म्हणजे तो यायचा विराज 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 वीर
कुठं लपला पोळग हे? विराज, वीर, ए वीर, वीर, आ अबू झाडाच्या पाठीमागे लपला का? भैया कुठे गेला? भैया तो का आला? तो कुठं आला? ये म्हणा, ये ये भैया ये. स्वराज कुठे गेला? स्वराज हा उलटी राऊंड मारून उलटी कशी राऊंड? कुठून? हा ये तिकडे जाऊ नको, इकडे विराज. हा हो, हे काय रे? हो हो, त्याला ना खाली खेळायचं. तर स्वराज गेलाय, स्वराज पलीकडे गेलाय वाटतं. तर इथं नाही विराज बसतच नव्हता, खाली सोड म्हणत होता. आणि इथं अशा पायऱ्या होत्या आणि पडायची भीती होती त्याच्यामुळं. तर मी बसले होते त्याच्यासमोर एकदम असं हे वयस्कर म्हणजे वयस्कर माणसं होते. तर ते व्यायाम करत होते. तर त्यांचं ते बहुतेक दररोज येत असतील ते व्यायाम करण्यासाठी. तर त्यांचा ते योगा सुरू होता. तर ते काहीतरी म्हणजे प्रार्थना बोलत होते, पण ते काही ऐकू येत नव्हते. मी थोडीशी लांब होते त्याच्यामुळं आवाज म्यूट केला मी. तर खेळून झालं आता. चला म्हणलं 5-5:30 वाजले होते. विराजला पण झोप आली होती. त्याच्यामुळे खेळून झालं स्वराजचं. आता घरी चालले. तर कसा वाटला हा पूर्ण गार्डनचा व्हिडिओ? तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन व्हिडिओ पहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.